आता साधारण या विद्यार्थ्यांना रोज दबाव येतो, तुम्ही एक निर्णय घ्या की एक नोटीस तरी काढून द्या की 11,500 रुपये कुठून आणते आपण 1100 रुपये सर्वसामान्य विद्यार्थी कुठून आणतील आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं एकाचा निदान 300 350 विद्यार्थी आहेत डिपार्टमेंटला. पण भरायचे ते ना आता आणखी करून हा मोठा उपाय तो विषय कायम स्वरूपीचा विषय मोडावा लागेल ना. विद्यापीठाला आता सांगून काय करणार. तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत BBM BCA विद्यार्थ्यांनी जो प्रवेश अगोदर घेतलेला मागच्या वर्षापासून त्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षापर्यंत म्हणजे हे जे विद्यार्थी आलेले आहेत हे OBC कॅटेगरीचे आहेत. NT BJ आणि ABC यांना शासनाने यांचं म्हणणं असं की शासनाने आता या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायला बंद केलेली आहे आणि आता एकीकडे स्कॉलरशिप बंद झाली आणि दुसरीकडे विद्यापीठाने ऍडमिशन दिल्यामुळे विद्यापीठ यांच्याकडे ती फी मागते आहे. सर्व विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की आम्ही दुष्काळी भागातले विद्यार्थी आहोत, ग्रामीण भागातले. आम्हाला तुम्ही जर अगोदर सांगितलं असतं स्कॉलरशिप मिळणार नाही तर आम्ही प्रवेश घेतला नसता. आता आमची फसवणूक झालेली आहे आणि विद्यापीठ आम्हाला फी मागते आहे आणि म्हणून शासन स्तरावरती हा निर्णय घ्यावा लागेल. एकतर यांना स्कॉलरशिप द्यावी लागेल किंवा मग विद्यापीठाला सांगून त्यांना मुदत द्यावी लागेल. मी भाग्यश्री सोनवणे. आम्हाला अगोदर सांगण्यात आलं होतं की ते स्कॉलरशिप भेटेल म्हणून आम्ही विद्यापीठामध्ये अर्धी फी भरून ऍडमिशन घेतलं आणि आता आमची फसवणूक करण्यात आली आहे की आता बंद करण्यात आली आमची 2010 मध्ये स्कॉलरशिप बंद करण्यात आली. आम्हाला पालकमंत्र्यांकडे काय मागणी केली. आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला एकतर स्कॉलरशिप द्या किंवा मग आमची फी माफ करा नाहीतर TC परत द्या आमची. पालकमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं. त्यांनी आम्हाला सांगितलंय की 2 दिवसात आम्ही निर्णय तुम्हाला सांगू. महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलाय BBM BCA आणि BCA या विषयात जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्या विषयात त्यांनी 13 फेब्रुवारी 2012 रोजी असा GR काढला की या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद करावी. ही स्कॉलरशिप बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलं होतं की स्कॉलरशिप घ्या आणि ऍडमिशन घ्या, जेणेकरून विद्यार्थ्यांनी ज्या स्कॉलरशिपच्या आधारावर ऍडमिशन घेतली आता त्या विद्यार्थ्यांना 11,500 रुपये मागणी विद्यापीठ व महाविद्यालय करते. आम्ही आता नुकतंच पालकमंत्र्यांना असं निवेदन दिलेलं आहे, एक तर आम्हाला स्कॉलरशिप द्या अन्यथा विद्यार्थ्यांची TC परत द्या. यावर जर पालकमंत्री व शासन निर्णय घेत नसेल तर विद्यार्थी आमरण उपोषणाला सामोरं जावं लागेल आणि होणाऱ्या परिणामास शासन व विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील.